तर काल शिकवलेले डायमेन्शन्स आहेत डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट आणि डायमेन्शन्स ऑफ थर्मल हीट कॅपॅसिटी. तर हे दोन्ही डायमेन्शन आपल्याला परत एकदा स्टडी करायचे आणि एकदम सिंपल आहेत. ओके, तर किती नंबर स्पेसिफिक हीटचा नंबर किती घेतला होता? 3rd. ओके, तर आपल्याला डायमेन्शन्स पाहायचे होते स्पेसिफिक हीटचे. इकडे असलं पाहिजे, लक्ष इकडे, आपसात नाही बोलायचं. सर्व जे बिघडत जाते ना, तर ते दोन गोष्टी नाही होऊ शकत की आमचंही तुम्ही ऐकून राहिले आणि ॲट द सेम टाईम कोणासोबत बोलून राहिले. पहा इकडे लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट असतो काय लिहायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहिताना त्या फॉर्म्युल्यामधल्या टर्म्स आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. लक्ष माझ्याकडे रे बेटा, हॅलो इकडे लक्ष. तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला इथे लिहितो मी, एस इक्वल टू असतो डी क्यू अपॉन एम इंटू डी थिटा. कोणी याला डी थिटा लिहिते, कोणी याला डी टी लिहिणार. चेंज इन टेम्परेचर, राईज इन टेम्परेचर. इथे तुम्हाला समजलेलं असलं पाहिजे डी क्यू काय आहे? हीट सप्लाइड. काय? हीट सप्लाइड. आता बघा आपल्याला डायमेन्शन्सच काढायचे आहे. लक्ष इकडे, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. वर्क कॅन बी कन्वर्टेड इंटू एनर्जी. हीट अँड एनर्जी, हीट अँड वर्क आर इंटर कन्वर्टेबल. मग तुम्ही हीटच्या ऐवजी डायमेन्शन्स काढण्यापुरते काय घेऊ शकता? वर्क घेऊ शकता. वर्कच घेतलं पाहिजे असं नाही, तुम्ही वर्क घेऊ शकता, कायनेटिक एनर्जी घेऊ शकता, पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकता. ज्यांचं युनिट जूल आहे ते घेऊ शकता. हीटचंही असं युनिट जूलच असते, तसं आपण हीट कॅलरीमध्ये लिहित असतो. तर डी क्यूच्या जागी तुम्हाला फक्त काय घ्यायचं आहे? वर्क घ्यायचा आहे. पण बाकी टर्म्सही माहिती असल्या पाहिजे. तिथे यम काय आहे? मास ऑफ द बॉडी. आणि डी थिटा काय आहे? राईज इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर. ओके, आणि जर का तुम्ही असा चेंज इथे केला म्हणजे तुम्हाला हीटच्या जागी काय करायचं आहे? वर्क. तर हाच फॉर्म्युला काय होईल? एस इक्वल टू हीटच्या जागी काय लिहा? वर्क अपॉन एम इंटू डी थिटा. वर्कला लिहायचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन एम इंटू डी थिटा. फोर्सला लिहायचं मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन एम इंटू डी थिटा. आता बघा मास काय होणार? कॅन्सल. मास जर कॅन्सल झालं तर इथे फॉर्म्युला राहिला ए एस अपॉन डी थिटा. यावरून आपण लिहायचं याचं युनिट. बघा परत सांगतो की बुकमध्ये डायमेन्शन काढण्याची अशी मेथड नाही आहे. बुकमध्ये जी मेथड आहे त्यामध्ये इथे तुम्ही वर्कचे डायमेन्शन लिहाल, हीटचे लिहाल, इथे मासचे लिहाल, इथे टेम्परेचरचे लिहाल असं आहे. आणि आपल्याला मतलब आहे फायनल डायमेन्शनची. त्या मेथडमध्ये टाईमही जास्त लागतो, चुकण्याची पॉसिबिलिटी पण असते आणि वर्कआउट खूप सारं आहे. इथे काहीच वर्कआउट नाही आहे आणि हे करता करता युनिटही तुमच्या लर्न होऊन जातात. त्यामुळे ही मेथड बेस्ट आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये कसं काढलं हे नाही विचारतील, मल्टिपल चॉईसमध्ये काय तुमचं करेक्ट किती आहे हे विचारतील तुम्ही. आणि ह्या मेथडमध्ये आपल्याला कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन लर्न ठेवायची गरज नाही. एकही डायमेन्शन लर्न ठेवायची गरज नाही. नाहीतर मग तुम्ही यूट्यूबवरच्या मेथड्स पाहाल त्याच्यामध्ये आपको तो पता ही है वर्क के डायमेन्शन क्या है ते लिहून टाकतात, पुढे चालतात. आपको तो पता ही है पोटेन्शियल के डायमेन्शन क्या है आणि चालले पुढे. आपल्याला पता काहीच नाही पाहिजे. मी फक्त एवढंच म्हणेल की आपको पता है फॉर्म्युला क्या है. ठीक आहे, फॉर्म्युला माहीत असला की सगळ्या गोष्टी जमतील. कळलं का? म्हणून हीट इज नथिंग बट वर्क. हीटच्या जागी लिहिलं वर्क. वर्कला काय लिहिलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहिलं? मास इंटू ॲक्सलरेशन. मास काय झालं? कॅन्सल. हे जे काही राहिलं काय राहिलं इथे राहिलं ए इंटू एस अपॉन डी थिटा. फक्त डी वेगळा आणि थिटा वेगळा नाही आहे. डी म्हणजे डिस्टन्स कराल. डी थिटा कोणासाठी घेतलं? चेंज इन टेम्परेचरसाठी घेतलं. नाही तर काहींच्या डोक्यात डी वेगळा आणि थिटा वेगळा, मग झाला बट्टा बुडून जाणार सगळा मेथडचा. डी थिटा चेंज इन टेम्परेचर आहे. यावरून आपल्याला लिहायचं युनिट. मला सांगा ॲक्सलरेशन आणि युनिट मी जसं लिहितो ना तसं लिहा. इकडे बघा, बरोबर आहे. मी युनिटवरतं समजा मीटर पर सेकंड आणि खालीन पुन्हा काहीतरी के जी असं मी कधीच नाही लिहित. याला लिहिताना मी कसं लिहितो? मीटर पर सेकंड. के जी खाली आहे का मी असं लिहितो? असं लिहा. मग तुम्ही वर खाली काहीतरी करून टाकता मग तुम्हाला सुचत नाही पुढे काय करायचं तर. बरोबर आहे. तर डिव्हिजनवाली एकच लाईन फक्त असली पाहिजे. तर ॲक्सलरेशनचं युनिट काय लिहितो आपण? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, नंतर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय लिहितो आपण? मीटर. इथेही कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. इथे यस आहे, हा यस डिस्प्लेसमेंट आहे, फॉर्म्युल्यामधला यस सेकंड. नाही तर काही जण इकडे यस आणि खाली यस चिपकून देतात, इकडे यम खाली यम चिपकून देतात. नाही, फॉर्म्युल्यामधला यम मास असतो, त्याचं युनिट किलोग्रॅम असते. फॉर्म्युल्यामधला यस
डिस्प्लेसमेंट असतो त्याचं युनिट मीटर असते. ओके, म्हणून डिस्प्लेसमेंटच्या जागी काय लिहिलं आपण मीटर, आणि डी थिटा म्हणजे टेम्परेचर, टेम्परेचरचं युनिट केल्विन, के कॅपिटल काढायचा, के म्हणजे केल्विन. ओके, आणि आता तर पूर्ण फॉर्म्युला नाही तरी चालेल. इथे काय येणार मीटर स्क्वेअर, खाली सेकंड स्क्वेअर आणि काय केल्विन. आता यावरून तुम्हाला सरळ सरळ काय लिहिता येतील स्पेसिफिक हीटचे डायमेन्शन. स्पेसिफिक हीट जर एसने दाखवली किंवा स्पेसिफिक हीट लिहिलं तरी चालेल. आणि याचे डायमेन्शन्स काढताना बघा, पहिल्यांदा लेंथचा विचार करा. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर किती आहे 2. लेंथ नंतर आपण मासचा विचार करतो. मासचं युनिट काय असते के जी. याच्यामध्ये के जी आहे का नाही, के जी नाही आहे म्हणजे मास नाही आहे, तर मासचा पॉवर किती घेणार 0. नंतर सेकंड, सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 आहे वर लिहिला -2. आणि के केल्विन, केल्विन म्हणजे टेम्परेचर. तुम्ही के वापरा किंवा थिटा वापरा. टेम्परेचर खाली इथे पॉवर 1 आहे तर वर लिहिला तर -1. बरोबर आहे. दीज आर दी डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. समजले कसे काढले. तुम्हाला जिथे कन्फ्युजन होते तो पॉईंट सांगतो काय आहे. एक तर तुम्हाला हीटमध्ये तुम्ही अडकले असणार, हीटच्या जागी काय केलं वर्क, तुम्ही इथपर्यंत करता बरोबर, इथे गडबड करून टाकता. हा काय झाला फॉर्म्युला. तुम्हाला असं तर कोणाला जर हा फॉर्म्युला दाखवला तो म्हणणार आणि स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला आहे असं लिहित नसतात. हे फक्त डायमेन्शन काढण्यासाठी आपण असं का लक्ष दे इकडे, आपण हे ऑपरेशन का केलं. वी हॅव टू एक्सप्रेस द युनिट इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. कोणत्याही क्वांटिटीचं युनिट आपल्याला कोणत्या युनिटमध्ये लिहायचं आहे फंडामेंटल फॉर्ममध्ये, त्यासाठी आपण असं लिहिलं. बरोबर आहे. नाही तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला एस अपॉन डी थिटा नाही, एस अपॉन डी थिटा इज इक्वल टू स्पेसिफिक हीट असं तुम्ही म्हणू शकता. मग ए ॲक्सिलरेशनचं युनिट लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. एस काय आहे डिस्प्लेसमेंटचं युनिट लिहिलं मीटर. डी थिटा आहे टेम्परेचरचं युनिट लिहिलं केल्विन. बरोबर आहे. आणि नंतर युनिटवरून डायरेक्टली डायमेन्शन्स लिहिता येतात. मीटर म्हणजे लेंथ 2दा आहे, किलोग्रॅम नाही आहे म्हणजे मास नाही आहे. सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 आहे वर लिहिला तर -2. आणि केल्विन म्हणजे टेम्परेचर, टेम्परेचरसाठी आपण वापरला थिटा, आणि टेम्परेचर खाली 1 आहे वर लिहिला तर -1. सो डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट आर 2 in length, 0 in mass, -2 in time and -1 in temperature असं याला वाचायचं. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट. आता बघा हीट कपॅसिटीचे डायमेन्शन काढताना जर तुम्ही हे काढले असतील, तुम्हाला पुढे जास्त करायची गरजही नाही, इथेच लिहितो मी नोट. तुम्हाला काय काढायचं आहे हीट कपॅसिटी किंवा थर्मल हीट कपॅसिटी याला म्हणतात. थर्मल हीट कपॅसिटी काढताना फॉर्म्युला काय स्पेसिफिक हीट मल्टिप्लाइड बाय मास. मग तुम्ही काय करा इथे मासने मल्टिप्लाय करा म्हणजे मासचे डायमेन्शन 1ने वाढवा बस. मग तुम्ही स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे डायमेन्शन काढताना असंही करू शकता. हीट कपॅसिटीचे तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे आहेत बरोबर आहे. मग स्पेसिफिक हीटचे जे डायमेन्शन आहेत काय आहेत L0 M, L2 M0 T -2 आणि थिटा -1. याला काय करा मासनी मल्टिप्लाय करा म्हणजे मास एकदा. मग हा जो इथे पॉवरची सम करत असतात म्हणजे इथे काय येणार L2 M1 T -2 थिटा -1. समजलं का. कारण की आपल्याला फक्त एमनी मल्टिप्लाय करायचं, एमनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे एमचा पॉवर 1नी वाढवायचा, जेवढा असेल त्यापैकी तो 1नी वाढवायचा. एमनी डिवाईड करणे म्हणजे एमचा पॉवर 1नी कमी करणे, आणि एमनी मल्टिप्लाय करणे म्हणजे एमचा पॉवर 1नी वाढवणे. असंही तुम्ही करू शकता. समजलं का. मला तर वाटतं हे जर समजलं ते लगेच असं करू शकता. पण जर तुम्हाला सुरुवातीपासूनच हीट कपॅसिटीचे डायमेन्शन विचारले तर ते कसे काढायचे. अगदी सुरुवातीपासूनच समजा तुम्हाला म्हटलं असेल किती नंबर दिला होता आपल्याला 4 डायमेन्शन थर्मल कपॅसिटी म्हणजे पूर्ण बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी. बघा पूर्ण बॉडीचं टेम्परेचर, पूर्ण ऑब्जेक्टचं टेम्परेचर, पूर्ण अमाऊंटचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते दॅट इज कॉल्ड थर्मल हीट कपॅसिटी पूर्ण बॉडीसाठी. आणि युनिट माससाठी जी लागते ती स्पेसिफिक हीट. ओके. मग थर्मल हीट कपॅसिटीसाठी डायमेन्शन्स काढताना पहिला पॉईंट काय राहणार यस फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला काय माहिती आहे का. फॉर्म्युला आहे काय थर्मल हीट कपॅसिटी. काय लक्षात ठेवणार याचा बेसिक फॉर्म्युला आहे स्पेसिफिक हीट मल्टिप्लाइड बाय मास. असंच लक्षात ठेवायचं. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला DQ अपॉन M इंटू डी थिटा मल्टिप्लाइड बाय M. M काय झाला कॅन्सल. सो DQ अपॉन काय करणार डी थिटा. पण DQ हीट आहे, हीट इज द फॉर्म ऑफ वर्क. वर्क अपॉन काय करणार
डी थिटा. वर्कला काय लिहायचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन डी थिटा. फोर्सला काय लिहायचं, मास इंटू ॲक्सलरेशन. काही जण मास इंटू ॲक्सलरेशन लिहितात, यस खाऊन टाकतात, असं नका करू. अपॉन डी थिटा यावरून लिहायचं युनिट. युनिट लिहिलं की डायमेन्शन सहज काढता येतात. युनिट लिहिलं आपण. मला सांगा यम काय आहे, कारण की तो फॉर्म्युल्यामधला एम आहे. फॉर्म्युल्यामधला एम मास, मासचं युनिट के जी. ए काय आहे, ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एस काय आहे, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. आणि डी थिटा काय आहे, चेंज इन टेम्परेचर, आणि त्याचं युनिट केल्विन. त्यावरून तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. याला एकत्र करणं की गरजेचं नाही आहे. के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर केल्विन असे लिहिलं तरी चालते. आणि म्हणून यावरून जर तुम्ही डायमेन्शन्स लिहिले कशाचे, थर्मल हीट कपॅसिटीचे, बरोबर आहे. तर किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ दोनदा, सेकंड म्हणजे टाईम खाली 2, वर लिहिला तर -2, टेम्परेचरसाठी थिटा आणि पॉवर -1, बरोबर आहे. एक नोट आपण लिहिली होती की जर तुम्हाला टेम्परेचर दाखवायचं असेल डायमेन्शनमध्ये तर टेम्परेचरसाठी सिम्बॉल तुम्ही के वापरा किंवा थिटा वापरा. समजलं. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ थर्मल हीट कपॅसिटी. अगोदर जे काढले तेच आताही म्हटले. तर सर्वांना काही प्रॉब्लेम, अरे काही प्रॉब्लेम आहे का. हां, आता तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढता यायला पाहिजे होते. ओके. तर मला वाटते काल जे लिस्ट दिली होती त्यामधले काही राहिले होते का, आपले झाले होते. तर त्यातलं एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे फ्रिक्वेन्सी. पहा होता 7 नंबर. समजून घ्या फ्रिक्वेन्सी काय. लक्ष द्या, समजही खूप आवश्यक आहे. लक्ष इकडे द्या, इकडे माझ्याकडे लक्ष, इकडे लक्ष. फ्रिक्वेन्सी लक्ष द्या, ऐका बरोबर केअरफुली, माझ्याकडे पहा. ज्या मोशन पिरियॉडिक असतात त्यांनाच फ्रिक्वेन्सी लागू पडते. मग पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, हॅलो इकडे माझ्याकडे. पंखा फिरून राहिला, प्रत्येक वेळेस राऊंड पूर्ण करायला टाईम सारखा लागून राहिला. जिथे प्रत्येक वेळेस मोशन पूर्ण करायला सारखा टाईम लागत असेल सच मोशन्स आर कॉल्ड पिरियॉडिक मोशन. घड्याळातले काटे पहा तुम्ही, घड्याळ तिकडे तुमच्या मागे आहे, ठीक आहे. तर सेकंद काट्याला एक राऊंड पूर्ण करायला प्रत्येक वेळेस 60 सेकंड लागतात. तास काट्याला ओव्हर हँडला एक राऊंड पूर्ण करायला प्रत्येक वेळेस 1 तास लागतो, बरोबर आहे. ओव्हर हँडला एक राऊंड पूर्ण करायला 12 आवर लागतो. असं होते का, तुमचे घड्याळ मागे राहत असेल तो भाग वेगळा, बरोबर आहे, किंवा पुढे जात असेल तोही भाग वेगळा. पण प्रत्येक वेळेस राऊंड पूर्ण करायला जर सारखाच टाईम लागत असेल तर त्या मोशनला पिरियॉडिक मोशन म्हणतात, बरोबर आहे. समजलं का काय म्हणतात, पिरियॉडिक मोशन. आणि एकदा मोशन पूर्ण करायला, हॅलो एकदा मोशन पूर्ण करायला लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड. त्याला काय म्हणतात, त्या मोशनचा पिरियड. मला सांगा सेकंड हँडचा पिरियड किती. सेकंड हँडला एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागतो, 60 सेकंड. मग सेकंड हँड जो आहे त्या सेकंड हँडचा पिरियड किती, 60 सेकंड. मिनिट हँडचा पिरियड किती, मिनिट हँडचा किती, 60 मिनिट, बरोबर आहे. आवर हँडचा पिरियड किती, यस टी किती, 12 आवर. अर्थ स्वतःभोवती फिरत असेल पिरियड किती, अर्थला स्वतःभोवती एक राऊंड पूर्ण करायला 24 आवर लागतात. मग अर्थचा स्वतःच्या रोटेशनचा पिरियड किती, 24 आवर. अर्थ सनभोवती फिरते, अर्थला सनभोवती एक राऊंड पूर्ण करायला 1 वर्ष लागते, 365 डेज लागतात, बरोबर अप्रॉक्सिमेटली. त्याच्यामध्ये थोडासा लीप इयरमुळे थोडंसं हे घेत असतो आपण. तर तो काय झाला त्यांचा पिरियड. मला सांगा इकडे पहा, मला सांगा आता आपल्याला काय पाहिजे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते, लक्ष द्या, एका सेकंद, लक्ष माझ्याकडे, हॅलो खाली डोकं घालून बसाल, उद्या म्हणाल की यार काही समजत नाही तिकडे. एका सेकंदामध्ये जेवढे रिव्हॉल्युशन पूर्ण होतात किंवा एका मिनिटमध्ये जेवढे रिव्हॉल्युशन पूर्ण होतात, समजून राहिलं मी काय बोलून राहिलो. एका सेकंदमध्ये जेवढे रिव्हॉल्युशन्स होत असतील किंवा राऊंड्स होत असतील किंवा चक्कर होत असतील किंवा ऑसिलेशन होत असतील किंवा एका मिनिटमध्ये जेवढे रिव्हॉल्युशन्स होत असतील किंवा युनिट टाईममध्ये, काय युनिट टाईममध्ये जेवढे रिव्हॉल्युशन ऑसिलेशन जेवढ्यादा मोशन होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी.
एका सेकंदात जेवढे राऊंड झाले दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. एका मिनिटमध्ये जेवढे रिव्हॉल्युशन झाले दॅट इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. एका ठीक आहे. तर नाही का, तर एका तासात जेवढे झाले दॅट इज ऑल्सो. या एकाला काय म्हणतात? युनिट टाईम. युनिट टाईममध्ये जेवढे रिव्हॉल्युशन होतील दॅट इज फ्रिक्वेन्सी. ऐका, तर इकडे माझ्याकडे लक्ष. समजा असं विचार करा की एक राऊंड पूर्ण करायला 2 सेकंद लागतात. एक राऊंड पूर्ण करायला 2 सेकंद. तर एका सेकंदात किती राऊंड? हाफ राऊंड. मग एका सेकंदात जेवढे राऊंड तीच काय झाली? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी हाफ ना, 1/2. हो की नाही? किंवा मग असं करू, समजा एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंद लागतो. एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंद. एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंद. एका सेकंदात किती राऊंड? 2 राऊंड. मग अर्ध्या सेकंदात जेवढे राऊंड होतील ते फ्रिक्वेन्सी ना, 2 राऊंड ना. बघा याचा रेसिप्रोकल करा, 0.5. ओके, 1/0.5 म्हणजे 1/2. आणि 1/2चा रेसिप्रोकल काय होणार? 2. याचा अर्थ समजलं का? 1/2चा रेसिप्रोकल काय झाला? 2. म्हणजे पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. पिरियड माहीत आहे तर उलटा केला की फ्रिक्वेन्सी होते, फ्रिक्वेन्सीला उलटा केलं की पिरियड होते. समजलं का? एक्झाम्पलवरून क्लिअर झालं असेल. एक राऊंड पूर्ण करायला 2 सेकंद लागले. एका राऊंडसाठी 2 सेकंद. बरोबर आहे. एका सेकंदात किती राऊंड? अर्धा राऊंड. अर्धा याचा रेसिप्रोकल. इथे काय केलं? एक राऊंड पूर्ण करायला अर्धा सेकंद लागला, तर एका सेकंदात 2 राऊंड. मग या 0.5चा केला रेसिप्रोकल. बरोबर काय भेटला? 2. याचा अर्थ पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. समजलं का? पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. म्हणून आपण काय करतो, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. हे आपण मिटवून टाकू. हे पिरियड आणि फ्रिक्वेन्सी आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. म्हणून फ्रिक्वेन्सीचा जर फॉर्म्युला तुम्हाला लिहायचं काम पडलं तर हा फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही? फ्रिक्वेन्सी बरोबर आहे इक्वल टू किंवा पिरियड, यालाच इटा इक्वल टू 1/t. इकडे बघा आता, इटा इक्वल टू 1/t. आता लिहू आपण याचं युनिट. हा झाला फॉर्म्युला. मला सांगा युनिट कसं लिहिणार तुम्ही? टाईमचं, खाली टाईम आहे, टाईमचं युनिट काय असणार? सेकंड. याला लिहिता तुम्ही पर सेकंड. याला तुम्ही सेकंड रेज पॉवर -1 लिहू शकता. यालाच हर्ट्स पण म्हणतात. यालाच काय म्हणतात? हर्ट्स. तुम्ही ऐकलं असेल ना, एसीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स असते. मग जर समजलं का? आणि यावरूनच तुम्हाला काय लिहिता येते? फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स लिहिताना बघा, मला सांगा सेकंड खाली आहे, मीटर आहे का इथे? नाही, मीटर नाही तर लेंथ नाही. किलोग्राम आहे का? किलोग्राम नाही तर मास नाही. सेकंड आहे का? आहे. खाली एकदा, तर वरतं लिहिला तर -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते समजलेली पाहिजे आणि त्याचे डायमेन्शन. तुम्हाला म्हटलं मिनिट हँडची फ्रिक्वेन्सी काढा, किती? आता पिरियड आहे राजा. मिनिट हँडची फ्रिक्वेन्सी, अरे मिनिट हँडचा पिरियड किती आहे? 60. तर फ्रिक्वेन्सी किती? 1/60. रेसिप्रोकल्स करायला सांगितले ना, पिरियडही 60 आणि फ्रिक्वेन्सी 60. वा रे वा. पिरियडही 60 आणि फ्रिक्वेन्सी विचारली तरी 60. बरोबर आहे. मार्क्स मात्र 0. असंच होणार ना मग. तर पिरियड माहीत असेल तर काय काढता येते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी माहीत असेल तर काय काढता येतो? पिरियड. एकमेकांचे रेसिप्रोकल. फ्रिक्वेन्सी अँड पिरियड्स आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. इथपर्यंत आपण काल घेतलं होतं. आता तुम्हाला आणखी वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढता आले पाहिजेत. ओके, तर चला पुढे जाऊ आपण. आता हे समजण्यासाठी ना आणखी काही चांगल्या गोष्टी समजणे तुम्हाला आवश्यक आहे. तर यापैकी एक घेऊ आपण, करंट. लिहा. किती नंबर? पुढचा नंबर 8 नंबर. लिहा इलेक्ट्रिक करंट. मला सांगा, इलेक्ट्रिक करंट तर घेतला होता ना आपण, लिहिला होता ना, इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इसलिए इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक आणि आता केअरफुली ऐका. पहा तुम्ही फाउंडेशन काही खास केलेलं आहे आणि तुम्हाला बहुतेक मी जे पाहून राहिलो तुम्हाला रटायची सवय. रटायची सवय आहे. तर बघा मला काय म्हणायचं इकडं, ती सवय तुम्ही सोडून द्यायची आता.
ऐका इकडे केअरफुल, माझ्या डोळ्यात डोळे पाहिजे तुमचे. तर ज्या खालीच कशाला पाहता, ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे आहेत त्याच क्वांटिटीचा फॉर्म्युला असला पाहिजे असं नाही. कोणत्याही क्वांटिटीचा फॉर्म्युला पाहिजे, जी काढायची क्वांटिटी आहे ती त्या फॉर्म्युल्यामध्ये असली पाहिजे. जे क्वांटिटी काढायची आहे ती त्या फॉर्म्युल्यामध्ये असली पाहिजे. समजलं का? काय बोललो मी, समजलं? मी म्हटलं आतापर्यंत कसं झालं, स्पेसिफिक हीट तुम्ही स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला लिहिला, मी म्हटलं टॉर्क तर तुम्ही टॉर्कचा फॉर्म्युला लिहिला, मी म्हटलं वर्क तर तुम्ही वर्कचा फॉर्म्युला लिहिला, आणि मी आता म्हटलं चार्ज. मग चार्जचा फॉर्म्युला की नसतो, चार्ज कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये चार्ज असेल तो तुम्ही घेता. समजलं का? मी म्हटलं पोटेन्शियल किंवा व्होल्टेज, तर व्होल्टेजचा काही फॉर्म्युला नसेल किंवा नसेल, कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आहे ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ती क्वांटिटी कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये कुठेही असेल तरी आपल्याला डायमेन्शन्स काढता येतात. समजलं का? त्याच क्वांटिटीचा स्पेशल फॉर्म्युला असला पाहिजे असं नाही, तो तयार करता येतो. जसं इलेक्ट्रिक चार्ज, तर आपल्याला बघा फॉर्म्युला पाहिजे, तर आपण घेऊ करंटचा फॉर्म्युला पहिल्यांदा. कुठला फॉर्म्युला? करंट. कोण सांगेल करंटचा फॉर्म्युला काय असतो? इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला, अरे इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला चार्ज अपॉन टाईम अपॉन. तर इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय असतो? लक्ष द्या, काय असतो? चार्ज अपॉन टाईम. इकडे बोर्डवर लक्ष द्या. आय इक्वल टू तुम्ही काय लिहिता? क्यू बाय टी. पण आपल्याला आयचे डायमेन्शन नाही काढायचे, आपल्याला खालीच काय बघा, मी तुम्हाला सांगतो माझ्याबद्दल काय होते माहिती आहे का. इकडे पहा, तुमच्या वर्गात जेवढे खाली पाहणारे विद्यार्थी असतील ते काही दिवसांनी म्हणतील ते काही तिथे ते सरांना जमत नाही बरोबर. म्हणजे पेवून राहिलं खाली, खुर्च्या पाहून राहिलं खाली, काय पाहून राहिलं त्यांचं त्यांना माहीत. पण ते म्हणतील की अरे नांदेड सर काय खाली पाहणाऱ्यांचे हेच हाल आहेत, हाल त्यांचे होऊन राहिले. ते मग इकडे जाऊन पाहतील, तिकडे जाऊन पाहतील. तुम्ही जर माझं बोलणं मला लॉजिकल शिकवायचं आहे, पाठ नाही करून घ्यायचं काहीच, तर माझं बोलणं आहे. आणि एक गोष्ट फक्त इथेच शिकतो असं नाही, आपण एकदा शिकली की ते आपल्याला दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करता आली पाहिजे. मी म्हणत आहे तुम्हाला की ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे आहे त्याच क्वांटिटीचा फॉर्म्युला असला पाहिजे असं नाही. ती क्वांटिटी कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये असली तरी चालते. जसं आपल्याला डायमेन्शन कोणाचे काढायचे होते? चार्जचे. पण चार्जचा फॉर्म्युला तुम्ही पाठ नाही केला, तुम्ही पाठ केलेला फॉर्म्युला आहे करंटचा. करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाईम, तर त्यावरून चार्ज काढायचा. सो आय इक्वल टू काय लिहिलं? क्यू बाय टी. म्हणून आपण काय लिहिणार? क्यू इक्वल टू आय इंटू टी. समजलं का? आणि फॉर्म्युला लिहिताना अशा तऱ्हेनं लिहा की त्या फॉर्म्युल्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी झाल्या पाहिजेत किंवा त्याचं युनिट फंडामेंटलमध्ये लिहिता आलं पाहिजेत. करंट कशी आहे? फंडामेंटल क्वांटिटी. आणि टाईमसुद्धा फंडामेंटल क्वांटिटी, यांची युनिट लिहितात. आता लिहायचं, हा झाला फॉर्म्युला. आता काय लिहायचं? युनिट. बरोबर आहे. आणि युनिट तुम्हाला माहीत आहे, चार्जचं युनिट कुलम असते, ते नाही लिहायचं. बरोबर आहे. करंटचं युनिट काय असेल? ॲम्पियर. आणि टाईमचं युनिट काय असेल? सेकंड. यालाच तुम्ही भलेही तुम्ही नोटमध्ये लिहू शकता, यालाच तुम्ही काय म्हणतात? कुलम म्हणता. सी स्मॉल काढतात कुलम काढताना, हाच कुलम आहे. ॲम्पियर सेकंड. यावरून काय लिहितात? याचे डायमेन्शन्स. कोणाचे? चार्जचे. मला सांगा, याच्यामध्ये मीटर आहे का? आहे का? मीटर नाही म्हणजे काय नाही? लेंथ नाही, तर लेंथचा पॉवर किलोग्रॅम आहे का? किलोग्रॅम नाही म्हणजे काय नाही? मास नाही, तर मासचा पॉवर 0. सेकंड आहे का? यस. सेकंड म्हणजे टाईम. किती वेळा आहे? 1 वेळा, 1. आणि करंटसाठी तुम्ही आय वापरा किंवा ए वापरा, याचे पॉवर किती? 1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. लिहून घ्या. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा क्यू येईल, तुम्हाला क्यूच्या जागी काय लिहायचं आहे? आय इंटू टी. क्यू इज आय टी. हां, 1/सेकंड म्हणजे हर्ट्ज. बिलकुल. पर सेकंड म्हणजे हर्ट्ज. खाली काय घोटून राहिलं होतं नाही का? खाली नाही पाहायचं. करे जमून राहिला. चला फटाफट लिहा जरा, गोगल सारखे नका लिहू.
ते फॉर्म्युला लिहा नंतर डब्बा करा. पहिले डब्बा करता आणि डब्यात फॉर्म्युला नाही मावला तर मग कायच करायचं. ओके झालं. हे काय झालं, इलेक्ट्रिक चार्ज. आता पहा, ऐका तर, झालं लिहून, समजलं सर्वांना. इकडे बघा, लक्ष द्या इकडे. करंट म्हणजे काय असेल, इकडे बोर्डवर लक्ष. करंट म्हणजे चार्ज अपॉन टाइम. सो आय इक्वल टू क्यू बाय टी. सो क्यू इक्वल टू आय टी. याच्यानंतर लक्षात ठेवा, इकडे इकडे माझ्याकडे लक्ष. जेव्हा जेव्हा चार्जचं काम पडेल, क्यूचं काम पडेल, स्मॉल क्यू लिहा किंवा कॅपिटल क्यू. क्यूच्या जागी काय लिहायचं, आय टी. क्यू इक्वल टू आय टी. क्यूला आय टी लिहायचं. ठीक आहे. आणि युनिट लिहिता येते, करंटचं युनिट ॲम्पियर, टाईमचं युनिट सेकंद. त्यावरून काय लिहिले, डायमेन्शन्स. आता करंटसोबत तुम्ही कुठला शब्द ऐकता नेहमी, करंटसोबत आणखी एक शब्द असतो, करंट आणि सगळ्यांनी ऐकलेला एक शब्द आहे व्होल्टेज. ऐकता ना, करंट आणि व्होल्टेज. त्या व्होल्टेजलाच पोटेन्शियल डिफरन्स वगैरे सुद्धा म्हणतात. मी डिटेल आणखी सांगेल, मी त्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, बा लक्ष द्या. हेडिंग द्या, व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स, किंवा पोटेन्शियल म्हटलं तरी चालतं. किती नंबर लिहायचा, 9 लिहा. पोटेन्शियल लिहिलं तरी चालेल, डिफरन्स लिहिलं तरी चालेल. व्होल्टेज लिहिलं तरी चालेल, EMF लिहिलं तरी चालेल. EMF काय असते ते पुढे घेऊ आपण. आता थोडक्यात तुम्हाला समजावून पण सांगतो मी, आणि नंतर आपण इकडे फॉर्म्युला लिहू. मला वाटतं आपला इंटरेस्ट ना समजण्यात खूप असला पाहिजे, रटण्यात नाही. झालं लिहून. ओके, पहा इकडे लक्ष द्यायचं. आता समजा हा एखादा चार्ज आहे. का आहे, चार्ज आहे. हॅलो, इकडे लक्ष. हा चार्ज, लक्ष माझ्याकडे, हा चार्ज दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. हा जर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला हा रिपेल करेल, आणि दुसरा निगेटिव्ह असेल तर त्याला हा अट्रॅक्ट करेल. म्हणून या चार्जच्या भोवती जी स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये बघा, चार्जच्या भोवती जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये अट्रॅक्ट करण्याचा किंवा रिपेल करण्याची पॉवर आहे. चार्जच्या भोवती जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करण्याची किंवा रिपेल करण्याची कपॅसिटी आहे, पॉवर आहे. बरोबर आहे. तर ती जी स्पेस आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड. काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. आणि ते फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे ते काढण्यासाठी एक टर्म असते, दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल. त्याला काय म्हणतात, पोटेन्शियल. आणखी एक टर्म असते, त्याला इंटेन्सिटी सुद्धा म्हणतात. पण आपल्याला इथे काय स्टडी करायचं आहे, पोटेन्शियल स्टडी करायचं. तर पोटेन्शियल काय असते मी तुम्हाला समजून सांगतो. पहा लक्ष द्या, एक सिंपल एक्झाम्पल घेऊन. डायमेन्शन काढायला काही इंटेन्सिटी आपण बाजूलाच ठेवू. तर पहा, समजा तुमच्याकडे एक चार्ज आहे. लक्ष द्या, तुम्हाला या पॉईंटला पोटेन्शियल काढायचं आहे. हा झाला चार्ज. चार्जच्या भोवती काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डमधला घेतला पॉईंट, आणि त्या पॉईंटचा काढायचं आहे पोटेन्शियल. त्याचं काय काढायचं आहे, पोटेन्शियल. पोटेन्शियल जास्त तर फील्ड स्ट्रॉंग, पोटेन्शियल कमी तर फील्ड वीक. बरोबर आहे. मग काय करतात तुम्ही, काय केलं, एक दुसरा चार्ज घेतला आणि हा चार्ज ठेवला इन्फिनिटीला. काय, इन्फिनिटीला. आणि मला सांगा, हा चार्ज इन्फिनिटीला ठेवला, हा आहे 2 कुलम. किती आहे चार्ज, 2 कुलम आहे. क्यू इक्वल टू 2 कुलम. आणि लक्ष द्या, आता 2 कुलम चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे असं विचार करा. याला इथे आणायचं, आणण्यासाठी काय करावं लागेल, वर्क. बरोबर आहे. आणि हे वर्क करावं लागलं, W इक्वल टू 10 जूल. मला सांगा, 2 जूल चार्ज, 2 कुलम चार्ज कुठे ठेवला आहे, इन्फिनिटीला. त्याला आणायचा आहे, हा त्याला रिपेल करेल. मग त्याला आणताना तुम्हाला जबरदस्तीचा ओढून आणावं लागेल, ओढताना तुम्हाला काय करावं लागेल, वर्क. मग 2 कुलमसाठी मान खाली घाल, पूर्ण डोकं. मी येऊन ना बांधूनच ठेवतो तुमची मुंडी खुर्चीला. कायच करायचं, येऊन जाऊन मग आणि सगळं मग अकोट म्हणते. त्यात बाकी टीचरही म्हणतात, इकडे समजत नाही बेटा, है ना, बेटानं डोकं खाली घातलं तेच नाही, बेटाकडून फक्त फॉर्म्युले पाठ करून घ्या मग जमेल.
पहा समजून घ्या, 2 कुलम आहे है ना. 2 कुलम चार्जला ओढून आणण्यासाठी ओढावं लागलं ना, हाताला रिपेल करत आहे ना. ओढलं तुम्ही, ओढण्यासाठी काय करावं लागलं? वर्क. मग 2 कुलमसाठी 10 जूल वर्क करावं लागलं एका कुलमसाठी. मग 1 कुलम आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागते तेच पोटेन्शियल असते, 5 जूल. कसं काढलं? 10ला 2नी म्हणजेच वर्कला चार्जनी. म्हणून पोटेन्शियलचा सिंपल फॉर्म्युला झाला वर्क अपॉन चार्ज आणि आपला प्रॉब्लेम मिटला. ओके, पहा कसा. तर आपल्याला काय पाहिजे होतं? पहिल्यांदा काय पाहिजे होता? फॉर्म्युला. आणि म्हणून पोटेन्शियलचा फॉर्म्युला पहा, मी इथं असं लिहितो पहिल्यांदा, नंतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय झाला? वर्क अपॉन चार्ज झाला ना की नाही? पोटेन्शियल दाखवतात व्हीनी, वर्क दाखवतात डब्ल्यूनी, चार्ज दाखवतात क्यूनी. स्मॉल क्यू किंवा कॅपिटल क्यू कोणताही लिहिला तरी चालते. जरा सबुरी धरा. आणि आता वर्कला काय लिहायचं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी अगोदर सांगितलं क्यूला काय लिहायचं? IT. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सलरेशन. डिस्प्लेसमेंट खाऊन टाकायचं का? नाही. इंटू IT. भूक लागली तर खाणार का? नाही. आता काय लिहायचं याचं? युनिट. मला सांगा, मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, करंटचं युनिट ॲम्पियर, टाईमचं युनिट सेकंड. पहा बरं, पूर्ण युनिट काय झालं? kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर आणि सेकंड क्यूब आणि ॲम्पियर. बस युनिट मिळालं आपल्याला की काय काढता येतात? डायमेन्शन्स. कोणाचे? पोटेन्शियलचे. झाले. किलोग्रॅम म्हणजे मास. पहिले लिहिलं तरी चालते, काही फरक नाही पडत. एकदा. मीटर म्हणजे लेंथ, किती वेळा? 2दा. सेकंड म्हणजे टाईम -3. करंट म्हणजे करंट I लिहा किंवा ए लिहा. पॉवर -1. समजलं का? परत एकदा सांगतो, इकडे पहा बोर्डवर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय? वर्क अपॉन चार्ज. वर्क अपॉन चार्ज. आणि वर्कला काय लिहायचं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. चार्जला काय लिहायचं? IT. यूट्यूब पर तुम्हें पाहाल तो आपको पता है वर्क के डायमेंशन क्या है, आपको पता है क्यू के डायमेंशन क्या है. मग ते डायमेन्शन्स करतील. तसं नाही करू आपण. आपल्याला पोटेन्शियलचा फॉर्म्युला समजला तोही त्या डायग्रामवरून चांगल्या तऱ्हेनं. मग पोटेन्शियल वर्क अपॉन चार्ज. वर्कला लिहिलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, चार्जला लिहिलं IT, फोर्सला लिहिलं. हे तर पाठच पाहिजे. असे नमुने आहेत, त्यांना हे माहीत नाही अजून. 100 वेळा लिहू नये. फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन चार्जला IT लिहून टाकलं. आता लिहायचं युनिट. मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं मीटर, करंटचं ॲम्पियर आणि टाईमचं सेकंड. एकत्र करून लिहिलं. किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1 लिहिला. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2 लिहिला. सेकंड म्हणजे टाईम, खाली 3 आहे, वरतं -3 लिहिला. ए म्हणजे ॲम्पियर. ॲम्पियर म्हणजे करंट. ए लिहा किंवा I लिहा. तुम्ही काय लिहिला? I. आणि खाली 1 आहे, तर वर लिहिताना -1. चला लिहून घ्या. नंतर तुम्हाला इंटेन्सिटीचे डायमेन्शन काढायला सांगतो. यस. मग आरचे डायमेन्शन माहीत पाहिजे नाही का? तुम्ही V=IR वापरू शकता. मग त्यासाठी आरचे डायमेन्शन माहीत पाहिजे. आरचे डायमेन्शन तर माहीत नाहीत सध्या. लिहा तर ते आरचे आजच आपण पूर्ण करू. यस. नाही, कशाने ओढलं नाही. ओढायचा जर आहे, आणायचा आहे, तर तो पहिला चार्ज त्याला रिपेल करेल, तर आणण्यासाठी वर्क तर करावंच लागेल ना. नाही बघा, कसा आणला नाही तुम्ही, थेरॉटिकल सगळं आहे. कसा आणला म्हणजे तुम्ही हाती घेऊन या, डोक्यावर घेऊन या, बकेटीत आणा, हा ना, खिशात घालून आणा. हा, तो रॉडवर आणा एखाद्या, कशावर येणार. आपल्याला इथे ना कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे फक्त. झालं का? समजलं? मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला वर्क अपॉन चार्ज. बस आपल्याला फक्त एवढंच माहीत पाहिजे है ना. पुढचं ते पाठ आहे का तुमच्या? माझं तर अजूनही माहीत नाही मी बोर्डवर काय लिहिलं. हॅलो, मी बोर्डवर काय लिहिलं मला माहीत नाही. मला फक्त एवढं माहीत आहे की पोटेन्शियल म्हणजे वर्क अपॉन चार्ज. बाकी सर्व बरोबर येणार, ते चुकणारच नाही. समजलं?
आता पहा व्होल्टेज सोबत विषय निघाला रेजिस्टन्सचा, तर तोही आपण पूर्ण करून टाकू. तर पुढे 10 नंबर पोटेन्शियल डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टन्स आपल्याला काढायचे आहेत. इंटेन्सिटी मी नंतर घेतो. नंबर 10 नंबर ओके. 10 नंबर काय? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. पहा किती सोपं आहे आता रेजिस्टन्स काढणं. तुम्ही तुम्ही तुमचं सोडून तुम्ही बाकीच्यांना विचारा, त्यांना कुठलं तरी डायमेन्शन पार्ट असलं तर रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढता येतील. त्यांना पोटेन्शियलचे डायमेन्शन पार्ट असले तर रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढता येतील. तुम्हाला काहीच पार्ट करायची गरज नाही तरी रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढता येतील. पहा लक्ष द्या कसे. ओहम्स लॉ माहीत आहे तुम्हाला, माहीत आहे व्ही काय आहे व्होल्टेज, आय काय झाला करंट, आर काय झाला रेजिस्टन्स, व्ही इक्वल टू, यालाच म्हणतात ओहम्स लॉ. यालाच काय म्हणतात ओहम्स लॉ. मी काय बोललो होतो की ज्याही क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे, इकडे माझ्याकडे पाहत चला गड्या तुम्ही, खाली नका डोकं घालू. नाही कम्प्युटरही चालू आहे, बोर्डही चालू आहे, डोंट वरी. तर मला वाटलं लाईन गेली. तर ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन काढायचे आहे त्याच क्वांटिटीचा फॉर्म्युला असला पाहिजे, असं नाही ती क्वांटिटी फॉर्म्युल्यामध्ये असली पाहिजे. मग व्ही इक्वल टू आय आर मध्ये आर आहे ना. व्ही काय आहे व्होल्टेज, जे आपण आताच पाहिलं, आणि आय काय आहे करंट, आणि आर काय झाला रेजिस्टन्स. आता आता हे बोर्ड चालू व्हायला वेळ लागेल. आता आपल्याला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. ते तुम्हालाच काढता येतील. आता ओरली सांगितलं जमेल का? काहींच्या डोक्यावरून जाईल, बसाल मलाच म्हणाल. मग चला एवढं फक्त सुरू होऊ द्या आणि तुम्हालाच काढायचे आहेत. मी आता माझा रोल कमी करतो आणि तुम्हाला स्वतः डायमेन्शन्स आता काढता आले पाहिजेत. आणि इथे मी तुम्हाला 2 डायमेन्शन काढायला सांगतो, एक इंटेन्सिटीचे पण सांगतो. लाईन गेली का? हो हो ओके. तुम्ही ना ओरली करा. बघा मी काय सांगतो, इकडे पहा, केअरफुली ऐकाल तर जमेल. रेकॉर्डिंग बंद करून द्या, अंधारात करण्यात काही मतलब नाही.